3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्रला सुरुवात होत आहे। शारदीय नवरात्रमध्ये आपण अखंड दिवा लावत असतो। आपल्याला पितळेचा मोठा दिवा घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही दगडी दिवा घेऊ शकता किंवा मग तुम्ही मातीचा दिवा सुद्धा घेऊ शकतात। यासाठी तुम्हाला एक मोठा दिवा लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मोठी एक वात घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला हा दिवा जो आहे तो गाईच्या साजूक तुपाने लावायचा असतो। जर तुमच्याकडे गाईचे तूप नसेल तर तुम्ही दुसरे घ्या किंवा मग तेही नसेल तर तुम्ही तेलाने सुद्धा हा दिवा लावू शकता। हा दिवा जर तुम्ही तुपाचा लावणार असाल तर आपल्याला देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे। जर तुम्ही तेलाचा लावणार असाल तर तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचा आहे। हा दिवा लावल्यानंतर 9 दिवस हा विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला आहे, घटस्थापना केलेली आहे। आता घटस्थापना तुम्ही करा किंवा नका करू, आणि जर तुम्ही अखंड दिवा लावलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही। त्याचबरोबर दिवा आपल्याला कधीही